Good morning, students. Now, last the Brett's classification of plants. Students, today study new chapters. His name is Work and Energy. Students, generally any mental or physical activity refers in your books, and your books varies activity page number 18, and one girl's writing down in your is notebooks. One girl is looking for TV. Father is work. Many types. Now, in these pictures, now we walk on the run, the energy in your body used by necessary work. Say that girl who study is working and performing works, but that is the mental works. विद्यार्थी मित्रांनो, वरील जर चित्रामधील घटना बघितल्या तर आपण म्हणतो कोणत्याही शारीरिक आणि बौद्धिक जे कार्य आहे त्याला आपण कार्य म्हणण्याची प्रथा आहे. आपण बघा एक उदाहरण दिलं जातं. आपले वडील जर तुम्हाला प्रश्न विचारले तू काय काम केलं तर आपण सांगतो मी आताच खूप अभ्यास केलाय खूप वेळापासून. म्हणजे अभ्यास म्हणजे काय काम आहे. एखाद्या मुलाला विचारलं तू काय केलं काही नाही शेतामध्ये आताच काम करून म्हणजे त्याला आपण वर्क असं म्हणतो. एक आहे बौद्धिक दुसरा आहे शारीरिक. टू टाइप्स ऑफ वर्क इथे घेतलेले. पण ज्या मुली आहेत चित्रामध्ये दोन दाखवलेल्या, एक जण अभ्यास करते आणि दुसरी टीव्ही पाहते, तर तिचं ते मानसिक कार्य आहे. ते काय आहे मानसिक कार्य आहे. मग आपल्याला वर्कची व्याख्या अशी करता येईल. डेफिनेशन ऑफ वर्क. वर्क is a said to be done when a force applied on an object causes displacement of the object. बघा इथं आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करतो, त्या वस्तूचं जोपर्यंत विस्थापन होत नाही तोपर्यंत कार्य घडून येत नाही. याला आपण काय म्हणतो मग कार्य घडून विस्थापन. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करणे आणि त्या वस्तूचं विस्थापन होणे. विस्थापन म्हणजे त्या वस्तूचं स्थानांतर होणे, जागा बदलणे, तरच त्याला आपण काय म्हणतो वर्क असं म्हणतो. मग आता तुम्हाला साधारणतः वर्क म्हणजे काय लक्षात आले. ऑलरेडी लर्न अबाउट वर्क डन बाय फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट करणे तर त्याचं वर्क झालं असं म्हणतो. द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक ऑफ फोर्स अँड displacement of object in the direction of force. Now, what is work formula? What is mean by work formula? Most important points. Work equal force multiply displacement multiply
डिस्प्लेसमेंट. वर्क इक्वल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या पदार्थावर ज्यावेळेस बल आपण प्रयुक्त करतो त्या बलाचा परिणाम आणि त्या पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले जे कार्य आहे त्याला विस्थापन असं म्हणतो. हे यांच्या गुणाकारायुक्त असते, त्याच्या गुणाकारायुक्त असते. मग कार्य म्हणजे काय? कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. कार्य म्हणजे काय? बल गुणिले विस्थापन. आता आपण बघा, फॉर एक्झाम्पल मीनाक्षी wanted displace a wooden block for point A to B. Point A to B. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 19 वर एक मुलगी दाखवलेली आहे आणि ती मुलगी साधारणतः एक लाकडी ठोकळा आहे. तो लाकडी ठोकळा आता समजा A पासून B कडे नेले, या बाजूला नेले, A पासून B कडे. मग तुम्ही काय म्हणाल, याचं वर्क झालं का असं म्हणाल का? आता त्याच्या पुढे एक चित्र दाखवलेलं आहे. त्यावेळी त्याचं F म्हणजे तिनं काय केलेलं आहे, त्या ठोकळ्यावर बल लावलेलं आहे, बल. आणि हे बल लावणं म्हणजे काय? तिने तिची ऊर्जा खर्च केलेली आहे. मग त्याच्यामध्ये त्या ठोकळ्यामध्ये काय निर्माण झालेलं आहे? बलामुळं त्वरण निर्माण झालेलं आहे. आणि ती ऊर्जा कोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल असे तुम्हाला प्रश्न विचारेल. मीनाक्षी वॉन्ट टू ए वुडन ब्लॉक्स पॉइंट A to B along the surface of table and shown in figure 2.2a in our books. Now she has used the force F for the purpose has all energy and the energy since being used produce accelerations in the block. Which force have been overcome the energy? Just like any example. Now, most important points. Let F be applied force F1. F be applied force F1. Be its component in the direction of the displacement. Yes. Be the displacement the amount work done given by. Just like W means work. Yes, displacement. And just like the directions of components F1, W equal F1 dot S is called as the equation number 1. Now students, the force F is applied on the direction of steady and the angle with the horizontal, let the theta and the angle of the steady make with the horizontal, we can determine the components F1 and the force F which act in the horizontal direction by means the trigonometry. For example, force used for the displacements. Just like the wooden blocks, one point to next point. Now the force F
F1 applying force, F and F1, the angle is formed is called as the theta. Now cos theta equal base or hypotenuse. Cos theta equal F1 slash F. F1 equal F cos theta. Thus the work of done by F1 is work equal force cos theta yes. Work equal F yes cos theta. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की F या बलाच्या क्षितिज समांतर दिशेला कार्य करणाऱ्या घटक F हा त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येतो. मग तुम्हाला इथे सांगितलं मी cos थीटा बरोबर कोनालगतची बाजू किंवा कर्ण, ज्याला आपण इथे तुम्हाला कोनालगतची बाजू आणि कर्ण म्हणजे काय दिले, इथे F आणि F1 दिले. मग cos थीटा जसं इथे दाखवलं cos थीटा इक्वल काय घेतलं आपण F1 अपॉन F बरोबर काय आलं असेल मग दिलेलं आहे. मग F1 इक्वल F cos थीटा. Thus the work done by F1 is असं दाखवलं. म्हणजे आपण इथं असं घेता येते की विस्थापनासाठी लागणारं जे बल आहे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलंय की बल लावल्याशिवाय कार्य घडून येत नाही. मग आपल्याला काय घ्यायचं आहे, युनिट ऑफ वर्क. आपल्याला घ्यायचं आहे युनिट ऑफ वर्क. वर्क इक्वल फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. नाउ SI system, therefore 1 joule equal 1 Newton into 1 meter. Now it is short form 1 joule equal 1 Newton into 1 meters. Now in CGS 1 R equal 1 dyne into 1 centimeter. Now the smallest unit in the work and the biggest unit of work. Relation between joule and earth. Relation between joule and earth. 1 Newton equal 10 unders to 5 dyne and 1 meter 10 unders to 2 centimeter. Just like difference between work equal force into displacement. 1 joule equal 1 Newton into 1 meters. 1 joule equal 10 unders to 5 dyne and into 10 unders to 2 centimeter. Now 5 plus 2 10 unders to 7 dyne centimeter. 1 joule equal 10 unders to 7 or is the most relation between the joule and earth. Students, now another example, another example, the energy is the most important. Study now next period. Thank you.